मृगाची पहिली सर येताच पेरणीची लगबग करणारा बाप, वारकरी बाप, माळकरी बाप, टाळकरी बाप, तुम्ही 500 रुपयाचा डिओ वापरा, 500 रुपयाचा स्प्रे वापरा, 1000 रुपयाचा डिओ वापरा, पण तुमच्या बापाच्या घामाची सर कोणत्याही सुगंधाला येणार नाही, एवढं लक्षात. म्हणून आपल्या आई बापाला दिवसातून एकदा तरी घट्ट बिलगत जातो, म्हणजे त्यांच्या घामाचा जो वास आहे, त्यांच्या घामाचा जो सुगंध आहे ना, आपल्याला जागेवर ठेवतो. मित्रांनो, आपला काटा ढळतो. प्रेम केलं पाहिजे, आपण सगळ्यांवरती प्रेम केलं पाहिजे. तर आता तुम्ही बाप माझा हा अभंग मी आपल्यापुढे सादर करणार आहे. तुम्ही जेव्हा, तुम्हाला माझं एक नम्र आवाहन राहील, आपल्या बापाची प्रेमळ मूर्ती, कष्टाची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणा आणि बाप माझा फक्त म्हणा, मी जेव्हा म्हणेल तेव्हा. बरोबर, मान्य आहे तुम्हाला? किती पुरविले लेकरांचे लाड, सावलीचे झाड बाप माझा. जोरात तेरण्यासारखं वाटलं पाहिजे. मी बघा किती रसिक उपस्थित, त्या मनानं खूप कमी रसिक आहेत उपस्थित इथं, पण मी नेहमी म्हणतो की किती रसिक उपस्थित आहेत, त्यापेक्षा उपस्थित किती रसिक आहे ते माझ्याकरता महत्वाचं असतं. आणि तुम्ही कवितेचे उत्तम श्रोते आहात, उत्तम रसिक आहात, तुम्हाला कवितेची जाणीव आहे, तुमच्या संवेदना ओल्या आहेत, हे माझ्याकरता. आणि मला वाटतं भारताचं भविष्य जे आहे त्या लेकरांच्या हाती आहे. यांच्या संवेदना जागृत असणं, यांच्या संवेदना ओल्या असणं, यांच्या अंतःकरणामध्ये जिव्हाळ्याचा साठा असणं, म्हणजेच आम्ही काही काळजी करायचं कारण नाही आता असं वाटतं. किती पुरविले लेकरांचे लाड, सावलीचे झाड बाप माझा. वरून कठोर काळजात लोणी, मायबाप दोन्ही बाप माझा. दुष्काळी प्रश्नाला कष्टाचे उत्तर, घामाचे अत्तर बाप माझा. गरिबीची कधी केली नाही खंत, मनाचा श्रीमंत बाप माझा. तळ हातावर मिटलेल्या रेषा, घट्ट्याचा नकाशा बाप माझा. आवाज आवाज 64 वर्षे वय माझा. वाणीत अमृत, जिव्हाळ्याचा झरा, वचनाला खरा बाप माझा. भजनात दंग, मुखी हरिनाम, ज्ञानी तुकाराम बाप माझा. जन्मभर केली पंढरीची वारी, गोळाबार करी बाप माझा. चंदना सारखी झिजविली काया, ईश्वराची छाया बाप माझा. ईश्वराची छाया बाप माझा. ईश्वराची छाया बाप माझा.